भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधना करता परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूरच्या वतीने व परमात्मा एक लोककल्याण यांच्या आदेशाप्रमाणे आणि बाबाच्या शिकवणीप्रमाणे आज खमारी या गावामध्ये सर्व सेवकाच्या वतीने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेचे आवाहन कार्य आज आदरणीय चंद्रकिरण भाऊ सोनवानी यांच्या निवासस्थानी सकाळी हवन कार्य पार पडले। त्यानंतर गावामध्ये शोभायात्रा काढण्यात आली आणि त्यानंतर 1:30 वाजता भगवान बाबा दीप प्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजी आणि महानतेगी बाबा जुमदेवजी आणि वाराणसी यांच्या प्रतिमेचे पूजन झालं आणि पुढील आदरणीय सर्व पाहुणे मंडळी आदरणीय सेवक सेविका सर्वांचा स्वागत सत्कार झाला आणि पुढील परमात्मा एक आणि मानव धर्माच्या प्रचार प्रसार भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे विधाता स्वयंचलित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक सर्व सेवकाचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्व सेवकाची आई मातोश्री वाराणसी आई सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक मान्य श्री आदरणीय अशोकरावजी नंदनवर काकाजी हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षात उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री आदरणीय दिगामाजी बागडकर काकाजी मार्गदर्शक महोदय हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मान्य श्री आदरणीय आमचे मार्गदर्शक रवींद्रभाऊ जंजाळ हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नागपूरहून आलेले सर्व आदरणीय पाहुणे मंडळी आदरणीय मार्गदर्शिका आणि सर्व सेवक सेविका आणि खमारी येथील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व सेवक सेविका आदरणीय मार्गदर्शक पाहुणे मंडळी सेवक सेविका जनता ग्रामाच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार। विषय आहे मानव जागृती करता बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकांना आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि चर्चा बैठक आता समोर चालत आहे। पहा महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी सर्व दुःखी कष्टी गरीब लोकांसाठी हा परमात्मा एक मार्ग दिलेला आहे आणि या मार्गामध्ये सर्व जुनी पूजा आणि जुने विचार बंद करावे लागते। जुनी पूजा आणि जुनी विचार बंद केल्याच्या नंतर मार्गदर्शक आपल्याला कार्य देतात आणि कार्य दिल्याच्या नंतर पहा 100% पैकी 100% लोक पास होतात। कारण की जे कार्य घेतात त्याला समजते की आपल्याला रोज सकाळी उठावं लागते आणि उठल्यानंतर पहा भारत देशामध्ये धार्मिक शक्ती सर्वात मोठी शक्ती आहे। भारत देशामध्ये सर्वात मोठी शक्ती असेल तर धार्मिक शक्ती आहे, पण दुसऱ्या देशामध्ये धार्मिक शक्ती सर्वात मोठी नाही आहे। फक्त भारत देशामध्ये धार्मिक शक्ती कशी मोठी आहे की साधू संत म्हणा किंवा जे संत महात्मे आहेत त्यांनी भारत देशासाठी कालच्या युगापासून जे कार्य केलं ते कार्य आजही चालत आहेत। म्हणून भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आणि संविधानाच्या आधारावर मग ते बाकीचे नियम लागू होतात। पण धार्मिक कार्याच्या माध्यमातून भारताला सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून भारत देशामध्ये कार्य होत असतात। तसाच मानव धर्म या धर्माची काही बायलॉजी मध्ये म्हणा किंवा महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माच्या शिकवणीची हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी हिंदू धर्माच्या संस्कृतीवर आधारित परमात्मा एक मानव धर्म मार्ग निर्माण केलेला आहे। त्याचे 4 तत्व 3 शब्द 5 नियमामध्ये सर्व इतिहास दिलेला आहे। आपण रोज म्हणतो बाबा दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम याच्या मी वेळोवेळी पालन करीन। याला जीवनात कधीही विसरणार नाही। आपण रोज भगवंताला समोर ठेवून वचन देतो आणि त्याप्रमाणे आपण चालतो आणि चालत असताना अडीअडचणी येतात आणि अडीअडचणी आल्याच्या नंतर पण आपण बाबांनी दिलेले आपण नेहमी म्हणतो ध्यान एक परमेश्वर मानणे आणि ध्यान एक परमेश्वर मानला तर कोणतीही कधी अडीअडचण येणार नाही। मी तुमच्या समोर वरचा हात ठेवून सांगत आहे मी परमात्मा एक मानव धर्माचा सेवक आहे, पण मी सर्व स्टेजवर जातो। मी भारताच्या 4 कोपऱ्यात फिरत असतो आणि मी एक माझा ग्रुप आहे। मी सर्व प्रकारचे फक्त मी मानव धर्माची जे शिकवण आहे
मी एक आर्टिस्ट आहे आणि एक कलाकार आणि एक राजनेते, म्हणजे मी सर्व कार्यक्रमात जात असतो. पण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे 4 तत्व 3 सत्व 5 नेम जे ज्याप्रमाणे होतात त्याप्रमाणे जे शिकवण आहे त्याप्रमाणे मी कार्य करत असतो. मी भारताच्या कोणत्या कोपऱ्यात जाईन तर मी आपल्या घरून बॉटलमध्ये पाणी देतो, गरमवाला पाणी पित असतो. कारण की गरम पाण्यामध्ये इतकी शक्ती आहे. गरम पाणी जेव्हा आपल्याला कोरोना झाला होता कालच्या काळामध्ये पहा, पूर्ण लोक गरम पाणी पित होते, कारण की पाण्यापासून अनेक प्रकारचे बिमारी होते. पण आपण त्या पाण्याला पहा रोज भगवंताचा तीर्थ बनवतो आणि तीर्थ बनवल्यानंतर त्या तीर्थामध्ये पण महान शक्ती असते. असे हे सर्व कार्य आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेलं आहे. म्हणून सर्व सेवकाच्या वतीने पहा, मागच्या वर्षी सुद्धा या खमारी गावामध्ये भव्य दिव्य सेवक संमेलन झालं आणि इथे जे बसलेले आदरणीय मंच पाहुणे मंडळी आपले आदरणीय मार्गदर्शक अशोकरावजी नंदराव काकाजी हे सुद्धा नागपूरवरून आलेले होते आणि त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा एक ट्रॅव्हल्स आणली होती, बाकीच्या 4-5 गाड्या आणलेल्या होत्या. आणि यावर्षी सुद्धा पहा त्यांना आमच्या सर्व सेवकांनी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर पहा तुमच्या समोर इथे बसलेले मार्गदर्शक आहेत, तुमच्या समोर, आणि पहा सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक आलेले आहेत. ते तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला निष्काम कार्याची ओळख दिलेली आहे. ते तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. आणि आता भारत देशामध्ये परमात्मा मानवधर्माचे बहुतसे मंडळ झालेले आहेत. अनेक मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी येतात, ते तुम्हाला पैसे मागतात, 5-5, 10-10 हजार रुपये मागतात. पण बाबाची शिकवण कुठे गेलेली आहे? सेवक त्याच्या मागे धावतात. म्हणून तुम्हाला सांगू राहिलो मी की तुम्ही जागृत राहा. महान त्यागी बाबा जुमदेवजी सर्व सेवकाला जागृत केलेलं आहे आणि तुम्ही जागृत राहाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला जागवाल, आणि तुम्ही जागृत नाही राहाल तर तुम्ही दुसऱ्याला जागवू शकत नाही. आपण कोणत्याही मंडळ